फ्रेंड्स, आज आपण कर्व ट्रेसिंग या टॉपिकमध्ये कार्टेशियन कर्व कसा ट्रेस करतात हे बघूया. कार्टेशियन कर्व म्हणजे कर्व जो एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये दिलेला असतो आणि त्याला ट्रेस करण्यासाठी काही रूल आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिला रूल आहे सिमेट्री, मग पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, नेचर ऑफ टँजेंट, असिम्प्टोट आणि रिजन असे 5 रूल्स कार्टेशियन कर्व ट्रेस करण्यासाठी वापरले जातात. आणि ह्या 5ही रूलचा वापर करून आपण दिलेला कर्व एक्झॅक्टली कसा दिसतो त्याचा एक अप्रॉक्सिमेट शेप फाइंड आउट करू शकतो. तो शेप फाइंड आउट करण्यासाठी आपण वन बाय वन बघूयात. सगळ्यात आधी सिमेट्री. सिमेट्री म्हणजे काय? रिफ्लेक्शन. त्याचं रिफ्लेक्शन अबाउट एक्स ऍक्सिस आहे की वाय ऍक्सिस आहे किंवा दोन्ही ऍक्सिसच्या अबाउट आहे किंवा अपोजिट क्वाड्रंटला आहे ते बघण्यासाठी आपण हे 4 पॉइंट बघतो. तर काय बघायचं आहे? जर वायच्या पॉवर जर इव्हन असेल तर डायरेक्टली सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. एक्सच्या पॉवर इव्हन असतील तर सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस. हे पहिले 2 पॉइंट एकदम कॉमन आहे. वाय इव्हन आले तर एक्स ऍक्सिस आणि एक्स इव्हन आले तर वाय ऍक्सिस. तिसरा पॉइंट आहे, जर दोघांच्या पण पॉवर इव्हन आल्या एक्स आणि वायच्या तर इट इज सिमेट्रिक अबाउट बोथ ऍक्सिस. म्हणजेच काय? इट इज सिमेट्रिक अबाउट एक्स ॲज वेल ॲज वाय. म्हणजे तुम्हाला इथे दोन्ही ऍक्सिसच्या अबाउट सिमेट्रिक असेल जर एक्स आणि वायच्या पॉवर इव्हन असेल तर. ओके. चौथा पॉइंट आहे. चौथा पॉइंट काय सांगतो? एक्स आणि वाय ला रिप्लेस करा. कशाने? तर मायनस एक्स आणि मायनस वाय ने. जर तुम्ही एक्स वाय ला मायनस एक्स मायनस वाय ने रिप्लेस केलं आणि रिप्लेस करून सुद्धा जर तुमचं इक्वेशन अनचेंज येत असेल तर आपण म्हणणार सिमेट्रिक अबाउट ओरिजिन किंवा सिमेट्रिक अबाउट अपोजिट क्वाड्रंट. अपोजिट क्वाड्रंट म्हणजे काय? अशा प्रकारे पहिला, तिसरा, दुसरा, चौथा हे झाले अपोजिट क्वाड्रंट. ओके. आता पहिल्या पॉइंटमध्ये म्हणजे सिमेट्रीमध्ये ह्या 4 गोष्टी आहेत. त्यातल्या फ्रिक्वेंटली वापरल्या जाणाऱ्या गोष्टी ज्या असतील, जे पॉइंट असतील ते असतील पहिला आणि दुसरा, क्वचित तिसरा. आता पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हे कोणासोबत असणार आहे? एक असणार आहे इंटरसेक्शन विथ एक्स आणि दुसरा असणार आहे इंटरसेक्शन विथ वाय. मग इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस काढण्यासाठी आपण वाय ला 0 पुट करतो आणि इंटरसेक्शन विथ वाय काढण्यासाठी आपण एक्स ला 0 पुट करतो. मग आपल्याला एक्स आणि वाय ऍक्सिस दोघांचे इंटरसेक्शन मिळतील. तिसरा पॉइंट आहे नेचर ऑफ टँजेंट. आता नेचर ऑफ टँजेंट काढण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तर 2 प्रकारच्या टँजेंट असतील. एक असतील ऍट ओरिजिन आणि दुसरे असेल ऍट आदर पॉइंट. आदर पॉइंट म्हणजे ओरिजिन सोडून जो काही पॉइंट असेल त्याला आपण आदर पॉइंट म्हणतो. ओके. मग ऍट ओरिजिन टँजेंट काढण्यासाठी सिंपल फॉर्म्युला आहे. लोवेस्ट डिग्री टर्म जी काय असेल एक्झाम्पल मध्ये तिला इक्वल टू 0 म्हणायचं आणि त्यातनं एक्स किंवा वाय जे काय असेल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. आणि ऍट अदर पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी काय करणार? ऍट अदर पॉइंट म्हणजे काय? अदर दॅन ओरिजिन. तर थोडक्यात इथे अदर पॉइंटची टँजेंट काढायची म्हणजे डीवाय बाय डीएक्स काढायचा. काय? डीवाय बाय डीएक्स. डीवाय बाय डीएक्स ऍट दॅट पॉइंट. पी म्हणजे तो पॉइंट, अदर पॉइंट. मग डीवाय बाय डीएक्स ऍट दॅट पॉइंट फाइंड आउट करायचा. तो जर 0 आला तर पॅरलल टू एक्स, तो जर इन्फिनिटी आला तर पॅरलल टू वाय. शक्यतो या 2च टँजेंट येतात, 0 किंवा इन्फिनिटी. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वाली जे आहे ऍक्युट आणि ऑब्ट्यूस अँगल त्या रेअरली येतील, पण पहिल्या 2 एकदम फ्रिक्वेंटली येतील, 0 आणि इन्फिनिटीच्या. ठीक आहे. लक्षात तुम्हाला हे 2च पॉइंट महत्वाचे ठेवायचे. 0 आला तर पॅरलल टू एक्स आणि इन्फिनिटी आला तर पॅरलल टू वाय. तिसरी आणि चौथी शक्यतो नसणार आहे. असिम्प्टोट. आता असिम्प्टोट म्हणजे काय? तर असिम्प्टोट ही एक टँजेंटच आहे. ठीक आहे. तर असिम्प्टोटचा मिनिंग काय? इट इज टँजेंट. पण ही जी टँजेंट असणार ही लगेच त्या ठिकाणी नसणार आहे. ही टँजेंट असणार कर्व साठी, पण कुठे? ऍट इन्फिनिटी. म्हणजे टँजेंट ऍट इन्फिनिटी म्हणजेच काय? असिम्प्टोट. मग असिम्प्टोट किती प्रकारचे आहेत बघा. एक आहे पॅरलल टू एक्स ऍक्सिस, एक आहे पॅरलल टू वाय ऍक्सिस आणि ज्या एक्स आणि वाय ला पॅरलल नसतात त्यांना म्हणतो आपण ऑब्लिक असिम्प्टोट. ऑब्लिक असिम्प्टोट सुद्धा फार रेअर असणार आहे. तर पॅरलल टू एक्स काढण्यासाठी काय करायचंय? आपल्याला कोएफिशियंट घ्यायचा आहे. कोणाचा? हायेस्ट डिग्री टर्म ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या सगळ्यात मोठ्या टर्मचा कोएफिशियंट. त्याला इक्वल टू 0 म्हणा आणि दॅट इज नथिंग बट पॅरलल टू एक्स ऍक्सिस. ओके. आणि पॅरलल टू वाय ऍक्सिसची असिम्प्टोट काढायची असेल तर काय करायचंय? आपल्याला कोएफिशियंट घ्यायचा आहे हायेस्ट डिग्री टर्म ऑफ वायचा आणि सगळ्यात मोठ्या वायचा कोएफिशियंटला इक्वल टू 0 म्हणायचं आणि त्यांच्यातनं एक्स आणि वाय जे काय असेल त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दॅट इज नथिंग बट द असिम्प्टोट. ओके. नंतर
ऑब्लिक आता सांगितलं मी. ऑब्लिक म्हणजे काय? तर ऑब्लिक म्हणजे दी असिम्प्टोट विच आर नॉट पॅरलल टू एक्स अँड वाय आर द ऑब्लिक असिम्प्टोट. आता ऑब्लिक असिम्प्टोट कशी काढायची ते एक्झाम्पल मध्ये दाखवून देईन मी. रिजन. रिजन इथे कोणता बघणार आहे आपण? ऑब्सेन्स, म्हणजे रिजन ऑफ ऑब्सेन्स येतो. तर रिजन ऑफ ऑब्सेन्स काढणं फार सोपं आहे. एकदा का ऑब्सेन्स आला तर प्रेझेन्स ऑटोमॅटिकली येऊन जातो. जिथे कर्व एक्झिस्ट करत नाही तो पार्ट काढून घ्यायचा आणि जो एक्झिस्ट करतो तो पार्ट ऑटोमॅटिकली त्याच्या अपोजिट घ्यायचा. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये कळले. तर आपल्याला काय करायचं? रिजन ऑफ ऑब्सेन्स काढण्यासाठी सगळ्यात आधी वाय स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स लिहायचं आहे किंवा एक्स स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ वाय. इट इज डिपेंड ऑन द एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये आपल्याला कळेल की आपल्याला वाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचंय की एक्स स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. एक्झाम्पल पाहून आपल्याला डिसाइड करता येईल ते. आता जर तुम्ही वाय स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स लिहिलं तर काय करायचंय? फक्त एक्सची टर्म फाइंड आउट करायचे किंवा एक्सच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या ज्या व्हॅल्यूजसाठी तुमचा वाय स्क्वेअर काय बनतो? निगेटिव्ह. Once you getting y square negative, in that region curve does not exist. इकडे सुद्धा तेच करणार आहे. जर तुम्ही एक्स स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ वाय रिप्लेस केलं तर तुम्ही वाय फाइंड आउट करणार ज्याच्यासाठी एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे आणि त्या रिजन मध्ये कर्व एक्झिस्ट करत नाही. आणि मग त्या कर्व रिजन मध्ये कर्व एक्झिस्ट करत नसेल तर कुठे एक्झिस्ट करणार? त्याच्या अपोजिट मध्ये. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये बघूयात. ट्रेस द कर्व y स्क्वेअर इक्वल टू 2a मायनस एक्स इक्वल टू एक्स क्यूब. आता हा कर्व ट्रेस करण्यासाठी आपण हे जे 5 पॉइंट किंवा 5 रूल आपण बघितले कार्टेशियन कर्वचे ते इकडे फॉलो करणार आहे. दिलेला कर्व हा कार्टेशियन आहे, त्याचं कारण एक्स आणि वायच्या फॉर्म मध्ये दिलेला आहे तो. ओके, कार्टेशियन कर्व. फर्स्ट रूल, रूल नंबर 1, दॅट इज सिमेट्री. सिमेट्री मध्ये काय करायचंय? बघायचं टोटल किती एक्स आहे आणि किती वाय. आपल्याकडं 102 टर्म आहे बघा, 1 आणि 2, आणि दोन्ही पण एक जर पाहिले तुम्ही तर इव्हन नाहीये, म्हणजे आपण इव्हन पॉवर ऑफ एक्स म्हणता येणार नाही. जेवढे एक्स असतील तेवढे एक्स इव्हन पाहिजे किंवा जेवढे वाय असतील तेवढे वाय इव्हन पाहिजे किंवा सगळेच इव्हन पाहिजे, असं पाहिजे. असं नाही चालणार की एक एक्स इव्हन आणि एक एक्स ऑड. जर एक्स असतील तर दोन्ही पण इव्हनच पाहिजे, नाहीतर सिमेट्री बघता येणार नाही. आता इथे आपण सगळ्यात आधी बघूयात एक्सच्या टर्म. एक्सच्या टर्म आपल्याकडे 2 आहेत, 1 आणि 2, आणि दोन्ही पण एक्सच्या टर्म ऑड असल्यामुळे तो विषय कट झाला, तो पॉइंट क्लिअर झाला, म्हणजे तो पॉइंट आपण बघणार नाही. आता आपण वाय बघणार. वायचे टोटल किती टर्म्स आहे? एकच टर्म आहे आणि ती एक टर्म इव्हन असल्यामुळे आपण कंक्लुजन देऊ शकतो की इव्हन पॉवर्स ऑफ वाय. इव्हन पॉवर्स ऑफ वाय. त्याचं कारण काय? एकच वाय आणि तो सुद्धा इव्हन आहे. मग या ठिकाणी कंक्लुजन येईल सिमेट्रिक अबाउट एक्स. द कर्व इज सिमेट्रिक अबाउट एक्स ऍक्सिस. बघा काय केलं आपण? एक्स आणि वाय बघायचे. एक्स इव्हन नाहीये ते कट केलं आपण, म्हणजे तो पॉइंट क्लिअर झाला. आपण वायचा पॉइंट बघू. वाय जर इव्हन आहे म्हणून आपण इव्हन पॉवर ऑफ वाय म्हणतोय, म्हणून सिमेट्रिक अबाउट एक्स. सेकंड पॉइंट काय सांगतो बघा. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये 2 पॉइंट आहेत, इंटरसेक्शन विथ एक्स आणि इंटरसेक्शन विथ वाय. मग इंटरसेक्शन विथ एक्स काढण्यासाठी आपण वायला 0 पुट करणार आहोत. सो points of intersection. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मध्ये एक असतो इंटरसेक्शन विथ एक्स आणि दुसरा असतो इंटरसेक्शन विथ वाय. आधी आपण बघूयात इंटरसेक्शन विथ एक्स येतोय का. तर इंटरसेक्शन विथ एक्स काढण्यासाठी y इक्वल टू 0 पुट करायचे आपल्याला. आता इंटरसेक्शन विथ एक्स काढताना आपण जर y ला 0 पुट करतोय तर y ला 0 पुट करून आपण काय फाइंड करणार आहोत? x. मग इकडे y पुट 0 पुट केल्यानंतर आपल्याला मिळतो 0 इंटू 2a मायनस एक्स
इक्वल्स टू एक्स क्यूब. आणि ह्या इक्वेशनला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर लेफ्ट हँड साइड पूर्णपणे 0 झाली. एक्स क्यूब इक्वल टू 0 म्हणजेच तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे 0. एक्सची व्हॅल्यू मिळाली 0. आता बघा, एक्स जर 0 मिळालाय याचा अर्थ काय, तुम्हाला कोऑर्डिनेट पॉइंट मिळालाय एक्स कॉमा वाय. आता एक्सची व्हॅल्यू 0 आणि वायची व्हॅल्यू 0 म्हणजे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय आलाय 0,0. ओके, देअरफॉर 0,0 इज द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, आता जसं इंटरसेक्शन विथ एक्स काढलं तसंच इंटरसेक्शन विथ वाय काढूयात. ओके, इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस काढण्यासाठी एक्स इक्वल टू 0 पुट करायचंय. पुट एक्स इक्वल टू 0. मग एक्स इक्वल टू 0 जर पुट केलं तर काय मिळेल बघा आपल्याला, वाय स्क्वेअर इंटू 2a मायनस 0 इक्वल्स टू 0 क्यूब. हे झालं आपल्याला आफ्टर पुटिंग एक्स इक्वल टू 0 आपल्याला हे इक्वेशन मिळणार आहे. आता राईट हँड साइड तर 0च आहे, इकडे आपल्याला मिळणार आहे 2ay स्क्वेअर इक्वल टू 0. मग 2ay स्क्वेअर इक्वल टू 0 जर पाहिलं तर y काय मिळणार आहे, देअरफॉर 2ay स्क्वेअर इक्वल्स टू 0 इम्प्लाइज y इक्वल्स टू 0. इथे आपल्याला व्हॅल्यू मिळाली y ची, जी व्हॅल्यू आहे 0. तर ऑब्झर्व करा, y0 पुट करून x0 आला आणि x0 पुट करून y0 आला. याचा अर्थ इथे सुद्धा आपल्याला सेम पॉइंट भेटला. दो पॉइंट काय आहे 0,0. म्हणजे आपण इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस काढायची गरज नाहीये, कारण जर पॉइंट एखादा रिपीट होत असेल तर तो बार बार काढण्यात काही अर्थ नाही. म्हणजे इथे आपण फक्त इंटरसेक्शन विथ एक्स काढलं असतं तरी चाललं असं. जर नवीन पॉइंट भेटत असेल तर तो मात्र आपण घेणार. ओके, मग इथे आपल्याला पॉइंट काय मिळाला, अगेन 0,0 म्हणजे सेम पॉइंट भेटला. त्याचा आपल्याला आता सध्या तरी काही फायदा होणार नाही. जर वेगळा पॉइंट असता तर आपण मात्र तो कन्सिडर केला असता. इंटरसेक्शनचं काम झालं. आता तिसरा पॉइंट, टँजेंट. आता टँजेंट मध्ये सुद्धा दोन प्रकारचे टँजेंट आहेत. एक आहे टँजेंट ॲट ओरिजिन आणि दुसरी आहे टँजेंट ॲट अदर पॉइंट. आपण टँजेंट ॲट ओरिजिन काढण्यासाठी सगळ्यात महत्वाची कंडिशन काय आहे की आपल्याला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढताना आपल्याला 0,0 पॉइंट भेटलेला पाहिजे. जर 0,0 पॉइंट भेटला असेल तरच आणि तरच आपण टँजेंट ॲट ओरिजिन काढू शकतो. ओके, तर ॲट ओरिजिन टँजेंट काढण्यासाठी ही महत्वाची कंडिशन आहे, लक्षात ठेवा की तुमच्याकडे 0,0 पॉइंट असला पाहिजे. कर्व 0,0 मधून पास होत असेल तरच तुम्ही ॲट ओरिजिन टँजेंट काढू शकतात, अदरवाइज नो. मग 0,0 पॉइंट तर आहे आपल्याकडे, एकदा काय दोनदा भेटलाय. सो ॲट ओरिजिन काढण्यासाठी फॉर्म्युला आहे लोएस्ट डिग्री टर्म इक्वल टू 0. म्हणजे गिवन इक्वेशन मधली सगळ्यात छोट्या टर्मला आपण 0 म्हणणार आहोत. लोएस्ट डिग्री टर्म इक्वल्स टू 0. आता लोएस्ट डिग्री टर्म जर काढायची असेल इक्वेशन मधून तर यामध्ये शक्यतो ट्राय टू रिमूव्ह द ब्रॅकेट. म्हणजे इथले जे ब्रॅकेटच्या टर्म्स आहेत त्या ब्रॅकेटच्या टर्म तुम्हाला नकोय, कारण तुम्हाला लोएस्ट डिग्री टर्म आयडेंटिफाय करायची. मग शक्यतो ब्रॅकेट उडून टाकायचे, कट करायचे. ब्रॅकेटचा रिमूव्ह केले मी तर आपल्याला इकडे मिळेल 2ay स्क्वेअर मायनस xy स्क्वेअर इक्वल्स टू एक्स क्यूब. हे झालं विदाउट ब्रॅकेट इक्वेशन. आणि आता ह्या इक्वेशन मध्ये आपण डिग्रीज बघूयात. तर पहिल्या टर्मची डिग्री किती आहे बघा, पहिल्या टर्मची डिग्री a कॉन्स्टंट आहे, डिग्री काउंट करायची नाही. y ची डिग्री 2 आहे, पहिल्या टर्मची डिग्री 2. इकडे x ची 1 y ची 2, टोटल 3. x ची 3, मग 2 3 3 अशा प्रकारे डिग्री झाल्या आणि त्यातली आपल्याला लोएस्ट डिग्री टर्म पाहिजे. लोएस्ट म्हणजे लहान, मग यातली लोएस्ट डिग्री टर्म आहे 2ay स्क्वेअर. ठीक आहे, मग 2ay स्क्वेअर झाली तुमची लोएस्ट डिग्री टर्म आणि त्या टर्मला इक्वल टू 0 म्हणायचं आहे आपल्याला. सो टँजेंट ॲट ओरिजिन आली आपली 2ay स्क्वेअर इक्वल्स टू
0. आता 2a² = 0 यातनं आपण व्हॅल्यू कोणाची काढायचा प्रयत्न करणार आहोत? y ची. सो देअरफॉर 2a तिकडे पाठवला, y² = 0 म्हणजेच y = 0. आता y = 0 जे काय आलंय दॅट इज नथिंग बट द टँजेंट ॲट ओरिजिन. जे काही इक्वेशन येईल त्यातनं x ची किंवा y ची व्हॅल्यू काढायचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट, टँजेंट ॲट अदर पॉइंट. नाव टँजेंट ॲट अदर पॉइंट फाइंड आउट करण्यासाठी काय करायचंय, तर dy/dx ॲट दॅट पॉइंट फाइंड आउट करायचे. पण इकडे जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर अदर पॉइंट आपल्याकडे आहेच नाही. आपल्याकडे एकच पॉइंट मिळालाय, तो पण 0, 0. दोन्हीकडे एकच पॉइंट आहे. अदर पॉइंट नसल्यामुळे आपण टँजेंट ॲट अदर पॉइंट फाइंड आउट करू शकत नाही. सो इथे आपण कंक्लूड करणार नो अदर पॉइंट. जर अदर पॉइंट असेल तर काढणार, अदरवाइज डायरेक्टली कंक्लुजन असेल नो अदर पॉइंट. ठीक आहे. नेक्स्ट, असिम्प्टोट. आता ह्या ठिकाणी असिम्प्टोट्स दोन प्रकारच्या, एक आहे पॅरलल टू x, एक आहे पॅरलल टू y, आणि तिसरी आहे पॅरलल टू आपलं ऑब्लिक असिम्प्टोट. पण ऑब्लिक असिम्प्टोट कधी भेटते? जेव्हा x आणि y ची भेटत नाही तेव्हा भेटते. तर इथे असिम्प्टोट काढण्यासाठी आपण काय बघणार बघा, आपल्याला माहिती नाही इकडे असिम्प्टोट x ची मिळणार आहे की y ची, म्हणजे पॅरलल टू x मिळणार की पॅरलल टू y. तर ती डिसाईड करण्यासाठी काय करायचं बघा, आधी इक्वेशन बघायचं आणि इक्वेशन मध्ये सगळ्यात मोठा x बघायचा. सगळ्यात मोठा x म्हणजे सगळ्यात मोठी x ची पॉवर. तर सगळ्यात मोठी x ची पॉवर काय आहे? x³. मग त्या x³ चा कोएफिशियंट आहे 1. त्या x³ ला जर कोएफिशियंट 1 आहे तर त्याला फक्त आपण इक्वल टू 0 म्हणणार आहे. काय? इक्वल टू 0. मग सगळ्यात मोठ्या x चा कोएफिशियंट आहे 1 आणि त्याला इक्वल टू 0 म्हटलं तर हे इक्वेशन चालेल का? तर नाही चालणार. हे इक्वेशन दिसतानाच एकदम रॉंग दिसतंय. नॉट पॉसिबल. 1 = 0 शक्यच नाही. मग हे जर इक्वेशन शक्य नाहीये तर असिम्प्टोट पॅरलल टू x ऍक्सिस मिळणार नाही. तर असिम्प्टोट पॅरलल टू x ऍक्सिस काढण्यासाठी आपण काय करतो, सगळ्यात मोठ्या x चा कोएफिशियंटला इक्वल टू 0 म्हणतो. जिथे सगळ्यात मोठा x आपल्याकडे इकडे x³ आहे आणि त्याचा कोएफिशियंट 1 असल्यामुळे 1 = 0 शक्य नाही, म्हणून असिम्प्टोट पॅरलल टू x ऍक्सिस आपल्याला मिळणार नाहीये. ठीक आहे. आता आपण असिम्प्टोट पॅरलल टू x ऍक्सिस नाही मिळणार, मग आपण कोणती बघणार? असिम्प्टोट पॅरलल टू y. ओके. मग ती मात्र इकडे आपण फाइंड आउट करूयात. कोणती असिम्प्टोट काढतोय आपण? पॅरलल टू y. मग पॅरलल टू y काढण्यासाठी फॉर्म्युला आहे कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म ऑफ y. कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री टर्म ऑफ y इक्वल्स टू 0. लक्षात आलं असेल की हायेस्ट डिग्री टर्म ऑफ y म्हणजे सगळ्यात मोठ्या y चा कोएफिशियंटला इक्वल टू 0 म्हणायचं. ठीक आहे. मग एक्झाम्पल मध्ये बघा, सगळ्यात मोठा y काय? तर सगळ्यात मोठा y आपल्याकडे कोण आहे? तर सगळ्यात मोठा y आहे आपल्याकडे y². आणि त्या y² चा कोएफिशियंट जर पाहिला तर तो आहे 2a - x. मग 2a - x लाच इक्वल टू 0 म्हणायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो सगळ्यात मोठ्या y चा कोएफिशियंट आहे 2a - x आणि त्याला आपण म्हणणार इक्वल्स टू 0. आता 2a - x इक्वल टू 0 यातनं x ची व्हॅल्यू मिळणार आहे आपल्याला. सो x इक्वल्स टू 2a. हा झाला तुमचा असिम्प्टोट पॅरलल टू y. ओके. सो असिम्प्टोट झाली. आता शेवटचा पॉइंट राहिलाय रिजन. तर रिजन काढणं फार सोपं आहे बघा. तर रिजन काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, बघायचं एक्झाम्पल आणि त्यामध्ये चेक करायचं की आपण गिवन एक्झाम्पल मध्ये लेफ्ट हँड साइडला y² आणि राईट हँड साइडला सगळ्या x च्या टर्म घेऊ शकतो का.
जर असं करू शकत असेल तर आपण वाय स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स लिहायचं, आणि तसं नसेल करत, आपण करू शकत नसेल तर आपण काय करणार, एक्स स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ वाय बनणार. आता गिव्हन एक्झाम्पल जर पाहिलं तर याच्यामध्ये एक्स स्क्वेअरची टर्मच नाही. मग जर एक्स स्क्वेअरची टर्म नसल्यामुळे आपण इथे एक्स स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ वाय लिहू शकत नाही. मग इथे काय लिहू शकतो, तर आपण इथे लिहू शकतो वाय स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स. वाय स्क्वेअर इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स लिहिण्यासाठी हा जो 2a मायनस एक्स आहे इकडे मल्टिप्लाय करतो, इकडे डिवाइड करेल तो राईट साइडला. सो इट विल बिकम एक्स क्यूब अपॉन 2a मायनस एक्स. सो इथे मिळालं आपल्याला वाय स्क्वेअर इक्वल्स टू एक्स क्यूब अपॉन 2a मायनस एक्स. ओके, आता ह्या इक्वेशन मध्ये आपण काय बघणार आहोत, कोणत्या व्हॅल्यूला तुमचा वाय स्क्वेअर निगेटिव्ह बनतो ते बघायचं. आता एकदम कॉमन सेन्स आहे, तुम्ही झिरो जर रिअल लाईन पाहिली तर रिअल लाईन मध्ये इकडे आपण इथे झिरो आहे समजा, इकडे a 2a, इकडे मायनस a मायनस 2a. आता ह्या लाईन मध्ये झिरो सोडून आपण इकडे दोन्ही साईडला जर गेलो तर झिरोच्या राईट साईडला आणि झिरोच्या लेफ्ट साईडला बघायचं कोणत्या व्हॅल्यूला निगेटिव्ह बनतो ते बघायचंय. स्टार्ट ए जर घेतला तुम्ही इकडे पुट केला तर a क्यूब अपॉन 2a मायनस a निगेटिव्ह बनणार नाहीये, त्यामुळे a चालणार नाही. जर 2a घेतला तर इकडे 2a चा क्यूब अपॉन 2a मायनस 2a, इकडे तर इन्फिनिटी बनणार ऍक्च्युअली, म्हणजे इथे सुद्धा तो चालणार नाही. पण आपण निगेटिव्ह बघतोय. आता जर तुम्ही 3a पुट केला इकडे तर 2a मायनस 3a झाला मायनस a, म्हणजे ह्या ठिकाणी 3a या व्हॅल्यूला तो निगेटिव्ह बनतोय बघा. इकडे 3a ला निगेटिव्ह बनेल आणि इकडे झिरोच्या लेफ्ट साईडला पाहिलं तर इकडे मायनस a ला निगेटिव्ह बनतोय. म्हणजेच काय, तर मायनस a पासून लेफ्ट साईडला आणि 3a पासून राईट साईडला या सगळ्या व्हॅल्यूजला तो निगेटिव्ह बनतोय. मग कर या दोन रिजन मध्ये एक्झिस्ट करणारच नाही, मग या दोघांच्या मध्ये एक्झिस्ट करेल. म्हणजेच काय, 0 पासून a पर्यंत. इनफॅक्ट 2a सुद्धा चालणार नाही, 2a ला सुद्धा तो इन्फिनिटी बनतोय. तर आपण अशा प्रकारे लिहू शकतो की फॉर x इक्वल्स टू मायनस a and x equals to 3a, y square is negative. y square is negative. मग ह्या दोन व्हॅल्यूजला जर y square निगेटिव्ह बनतोय तर कर्व कुठे एक्झिस्ट करेल, दोघांच्या मध्ये. Therefore कर्व एक्झिस्ट इन त्या दोघांच्या मध्ये, म्हणजे 0 पासून 2a पर्यंत. सो इकडे आपण अशा प्रकारे सिम्बॉल द्यायचं आणि मध्ये काय टाकायचंय बघा, 3a ला निगेटिव्ह म्हणजे 4a ला पण निगेटिव्ह येईल, तो 5a ला पण निगेटिव्ह येईल, इथून पुढे सगळ्या व्हॅल्यूजला निगेटिव्ह येईल. मायनस a निगेटिव्ह आहे म्हणजे मायनस 2a पण निगेटिव्ह, आणि इथून पुढे सगळ्या व्हॅल्यूजला निगेटिव्ह. पण दोघांच्या मधल्या व्हॅल्यूज कोणत्या घ्यायच्या, इकडे घ्यायचा 2a आणि इकडे घ्यायचा 0, म्हणजे 2a च्या अलीकडे आणि 0च्या पलीकडे या दोन रिजन मध्ये, या दोन ठिकाणी तुमचा कर्व एक्झिस्ट करतो. ओके, आता कर्व ट्रेस करायचा आहे. तुमचा एक्स आणि वाय ऍक्सिस, सगळ्यात आधी सिमेट्री अबाउट एक्स आहे. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन 0 0 भेटलाय, 0 0 पुट करूया तिथे. समजा 0 0 घेतला इथे, हा तुमचा 0 0 आहे. ओके, नंतर टँजेंट आहे आपल्याकडे y इक्वल टू 0. आता y इक्वल टू 0 म्हणजेच एक्स ऍक्सिस, तो तुमचा टँजेंट आहे एक्स ऍक्सिस, दॅट इज y इक्वल टू 0. नंतर असिम्प्टोट आहे x इक्वल टू 2a. आता x इक्वल टू 2a घेण्यासाठी आपण अंदाजे एक डिस्टन्स घेऊ, या ठिकाणी एवढं डिस्टन्स घेऊ आणि याला आपण म्हणूयात x इक्वल टू 2a. ती लाईन असेल पॅरलल टू y ऍक्सिस. ओके, ही झाली तुमची x इक्वल टू 2a. तर x इक्वल टू जे काय असेल दॅट लाईन्स आर ऑलवेज पॅरलल टू y ऍक्सिस. जर x इक्वल टू च्या फॉर्म मध्ये एखादं इक्वेशन भेटलंय तर ती व्हर्टिकल लाईन असणार, आणि y इक्वल टू च्या फॉर्म मध्ये जर एखादं इक्वेशन भेटलं तर ती हॉरिझॉन्टल लाईन असणार, हे लक्षात ठेवायचं. तर हा पॉइंट आपला असणार आहे x इक्वल टू 2a.
ओके. मग इथे x इक्वल टू 2a पॉइंट आहे आणि तिथे आपण लाईन टाकली. दॅट लाईन बिकम्स x इक्वल टू 2a. या लाईनचं नाव आहे असिम्प्टोट. याला आपण असिम्प्टोट म्हणतोय. आता असिम्प्टोट हा तुमचा पॉइंट आहे जिथे कर्व एक्झिस्ट करतोय आणि जी एक्स ऍक्सिस दिलाय तो टँजेंट आहे. मग इथे जर टँजेंट ही लाईन असल्यामुळं ह्या ठिकाणी आपण गोलाकार म्हणजे सर्क्युलर रिजन काढू शकत नाही. कर्व जर इथून स्टार्ट करायचा आहे आपल्याला, तर ह्या ठिकाणी आपण असं समजा मी अशा प्रकारे गोल केलं तर होईल काय, ती टँजेंट त्या कर्वला कट करून जाईल आणि टँजेंट कर्वला टच करत नाही, सॉरी इंटरसेक्ट करत नाही, टच करते. म्हणून अशा प्रकारचा जर चॉईस जर काढला आपण तर तो रॉंग असेल. मग ह्या ठिकाणी अशा प्रकारची कर्व काढावं लागेल की ती टँजेंट त्या कर्वला टच करते असं दिसलं पाहिजे. मग त्यासाठी मी इथे व्ही शेप डायग्राम व्ही शेप कर्व काढेल अशा प्रकारे, जेणेकरून त्या कर्वला बघा तर तिथे टँजेंट टच करते. गोलाकार काढलं तर तो इंटरसेक्ट करतो. ओके. आणि हे काढल्यानंतर ह्या दोन्ही पण कर्वचे एंड्स असिम्प्टोटच्या जवळ घेऊन जायचे. असिम्प्टोटच्या जवळ न्यायचे पण टच नाही करायचे. टच होतील ते पण इन्फिनिटीला. तर अशा प्रकारे याला जवळ घेऊन जायचं. ओके. आणि हा आहे तुमचा y इक्वल्स टू 0 जो की टँजेंट आहे. बघा टँजेंट हॉरिझॉन्टल लाईन, तिथे व्ही शेप मध्ये मी डायग्राम काढतोय जेणेकरून त्या टँजेंटला तो टच करतोय. तर अशा प्रकारे आपण कर्व ट्रेस करतो. ओके.